नमस्कार मित्रांनो. शनिवारी दुपारी देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी देशभरात जोर धरत होती. विशेष म्हणजे कॉकरोच जनता पार्टी (CJP) या संघटनेने तब्बल 36 दिवस आंदोलन करत ही मागणी लावून धरली होती. अखेर या आंदोलनाला यश मिळाल्याचं चित्र समोर आलं आहे. मात्र प्रश्न असा आहे की धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला तरी का? या निर्णयामागे नेमकी कोणती कारणं होती आणि पडद्यामागे नेमकं काय घडलं? चला जाणून घेऊया. या संपूर्ण आंदोलनाची सुरुवात शिक्षण व्यवस्थेतील विविध मुद्द्यांवरून झाली. विद्यार्थ्यांचे प्रश्न, परीक्षा बाबतीतचे वाद तसेच शिक्षण मंत्रालयाच्या कामकाजावर सातत्याने टीका होत होती. या पार्श्वभूमीवर CJPने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत देशव्यापी आंदोलन सुरू केलं. या आंदोलनाला आणखीन एक मोठं स्वरूप मिळालं तेव्हा पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी 26 दिवसाचे उपोषण करून त्यांच्या उपोषणामुळे या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं गेलं. सोशल मीडियावर या आंदोलनाचा मोठा पाठिंबा मिळू लागला आणि विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटना तसेच अनेक नागरिक या आंदोलनात सहभागी झाले. त्यानंतर 26 जुलै रोजी दिल्लीत संसदेवर मोठा मोर्चा काढण्यात आला. हजारो आंदोलकांनी या मोर्चात सहभाग घेतला. आंदोलनकर्त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील बदल, जबाबदारी निश्चित करणे आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा या प्रमुख मागण्या केल्या. या मोर्चानंतर केंद्र सरकारवर राजकीय आणि सार्वजनिक दबाव आणखीन वाढल्याचं बोललं जाऊ लागलं. अखेरीस शनिवारी धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र या निर्णयामागे नेमकी 3 प्रमुख कारणं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पहिलं कारण शिक्षण क्षेत्रातील विविध वाद आणि त्यावरून निर्माण झालेले तीव्र जनआक्रोश. दुसरं कारण CJPचे सलग 36 दिवस सुरू असलेले आंदोलन, सोनम वांगचुक यांचं उपोषण आणि देशभरातून मिळालेला वाढता पाठिंबा. आणि तिसरं कारण 20 जुलैच्या संसदेवरील मोर्चानंतर वाढलेले राजकीय दबाव, ज्यामुळे सरकारलाही या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी लागल्याची चर्चा आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता नवीन शिक्षण मंत्री कोण होणार? शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर सरकार काय भूमिका घेणार आणि आंदोलनकर्त्यांच्या उर्वरित मागण्यांचं काय? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या संपूर्ण घडामोडींमुळे देशाच्या राजकारणात आणि शिक्षण क्षेत्रात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवसात केंद्र सरकार कोणते निर्णय घेत आहेत आणि या आंदोलनाचा पुढचा टप्पा काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी प्रो कॅपिटल मोटिवेशनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.